नमस्कार, आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत. फडणवीस साहेबांचा पश्चिम महाराष्ट्रामधले जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांच्याशी संवाद सुरू आहे. तो म्हणजे पुण्यामध्ये सुरू आहे. आणि त्याबरोबरच तुमचं गाव कुठलं? जावळीतनं आलाय. जावळीतनं आलाय. काय साहेबांसमोर काय प्रश्न मांडला होता का? साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना असं बोलवलं होतं? नाही, आज आपले 5 जिल्ह्याची एक जावली तालुका जिल्ह्याच्या मंडलाध्यक्षांची बैठक आहे. बरं, तर त्या बैठकीत जिल्हा परिषद तुमची झाली बैठक? नाही झाली. सातारच्या अजून व्हायची. व्हायची. त्यानंतर मग काय असतील ते चर्चा होतील, चर्चेतनं वाप होईल आणि मग काय असतील ते निर्णय देतील. मला पहिल्यांदा सांगा की जावळीची आत्ताची जी भाजपची कंडिशन, त्याबरोबर राजकीय परिस्थिती कशी? जावळी तालुक्यामध्ये आमचे नेते माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे विधानसभेमध्ये आमचं नेतृत्व करतात. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आज ते कार्यरत आहेत आणि आमचा तालुका हा संपूर्णपणे भाजपमय आणि शिवेंद्रराजेंच्या पाठीशी उभा आहे. त्याचबरोबर आता सातारच्या लोकांशी बोलल्यानंतर त्यांनी काय मला सांगितलं, एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा जो जिल्हा आहे, पवार साहेबांच्या अंडरखाली जो कम्प्लीट जिल्हा होता, दादांच्या अंडरखाली, तो आज जिल्हा कम्प्लीट भाजपच्या अंडरखाली का गेलाय? कुणामुळे गेलाय? तुम्हाला काय वाटतं, याचं क्रेडिट कुणाला जाईल? नक्कीच नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील, उदयनराजे असतील, महाराज साहेब असतील आणि बाकी बरीचशी जिल्ह्यातील मंडळी आहेत, ती भाजपचं काम नेटाने करत आहेत. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला झालेला आहे. तर मला सांगा मग, आता एक प्रामुख्याने प्रश्न तिकडे आहे, ही आवडली. आता काय झालंय, प्रामुख्याने एक प्रश्न आहे की 3 पक्ष आहेत महायुतीमध्ये आणि त्यातला पहिला पक्ष म्हणजे सगळ्यात मोठा भाजप, त्यानंतर शिंदेची शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार. तुम्हाला काय वाटते, जिल्ह्यामध्ये तुमच्या ज्या जिल्हा सोडा, तुमच्या जावळीमध्ये प्रामुख्याने जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यात भाजप एकटी लढली पाहिजे का महायुती म्हणून लढली पाहिजे? नाही, आमचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीची ताकद ही एवढी झालेली आहे की आपण स्वबळावर सुद्धा पंचायत समिती असेल ती आपण ताकदीने आम्ही लढू शकतो आणि ती भाजपच्या पूर्ण विचाराची आम्ही निवडून आणू शकतो, आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली. तुमचं काय जातं मत यावर सांगा? 100% पाहिजे का वेगवेगळ्या लढली? नाही, 100% मी यांच्याबरोबर सहमत आहे. कारण सिंगल हँडेड भाजप पूर्णपणे जावळी तालुक्यात येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. ओके. राष्ट्रवादी वगैरे तिथं त्यांची पण असेल ना पावर? नाही, राष्ट्रवादीचा पूर्वीचा गड होता, पण आता सध्या मेन कोण आहे तिथं? सध्या कोणीच नाही तिथं. सध्या बघितलं आमदार शशिकांत शिंदे कोरेगावला गेल्यामुळे तिथे कोणीच नाही. कोणीच नाही. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे, आमच्या विचाराशी सहमत आहे सगळीच. एकत्र लढलं पाहिजे? नाही 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 मग कसं वेगळं लढलं पाहिजे? ते भाजपच फक्त. तर तुमचं काही गावात तुम्ही काय भाजपचे सदस्य, मला सांगा ना काय काय मी तुम्ही? पंचायत समितीचा उपसभापती आहे आणि प्रतापगड कारखान्याचा चेअरमन आहे. खूप मोठी गोष्ट आहे. मी जावली तालुका भाजपा अध्यक्ष आहे. खूप मोठी गोष्ट. तुमचं काय? प्रतापगड सहकारी साखर संचालक आहे.